नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. महापालिकांवर भगवा झेंडा डौलानं फडकेल असा विश्वास शिवसेनेच्या मुख्य नेत्यांचा. पहलगामी घटना हा देशावरचा हल्ला. शरद पवार. आणि ठाणे शहरात काही भागात पाणीपुरवठा राहणार बंद. गेल्या 2.5 वर्षात महायुती सरकारनं केलेलं काम पाहून मतदारांनी महायुतीला भरभरून मतदान केलं. काम करणाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय लोकांनी घेतलाय. त्यामुळे शिवसेनेत दररोज विविध पक्षातील कार्यकर्ते प्रवेश करतायत. याच पार्श्वभूमीवर विधानसभेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकला. आता महापालिकांवर भगवा झेंडा डौलानं फडकेल असा विश्वास शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय. यावेळेला नौपाड्यातील उबाटा गटाचे उपविभाग प्रमुख प्रीतम राजपूत, उपविभाग प्रमुख राजेश पवार, गटप्रमुख सुधीर ठाकूर, शाखा प्रमुख दिनेश चिकणे यांच्यासह 20 पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यावेळेला ते बोलत होते. आनंदाश्रम इथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात खासदार नरेश म्हस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे. ठाणे शिवसेनेचा गड आहे. ठाणे महापालिकेतील विद्यमान 72 नगरसेवक शिवसेनेसोबत आहेत. ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून दररोज शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करतायत असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. खरी शिवसेना आणि धनुष्यबाण जो काँग्रेसच्या दावणीला बांधला होता तो सोडवण्यासाठी आम्ही उठाव केला. आतापर्यंत मुंबईतील 70 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावरून खरी शिवसेना कुणाची हे लोकांनी शिक्कामोर्तब केलंय असंही ते म्हणाले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कधी काम करत नाही. शिवसेनेचं काम वर्षाचे 12 महिने 365 दिवस सुरू असतं. शिवसेना आणि उबाठामध्ये हा फरक आहे असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज ठाण्यात प्रति तुळजापूर मंदिरात देवीची पूजा करण्यात आली. जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकारानं हे मंदिर बांधण्यात आले. शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या हस्ते या ठिकाणी अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करण्यात आली. यावेळेला शरद पवार यांना पहलगामबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर दिलं. तसंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का यावरही उत्तर दिलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का हे विचारलं असता शरद पवार म्हणाले की 2 कुटुंब एकत्र येत असतील तर चांगली बाब आहे, पण आजचा दिवस वेगळा आहे. आज राजकारणावर काही भाष्य नको असं पवार यांनी म्हटलंय. काही दिवसांपूर्वी त्यांनी या प्रश्नाला उत्तर दिलं होतं. तसंच पहलगामबाबत शरद पवार यांनी महत्त्वाचं भाष्य केलं. पहलगाममध्ये जे झालं तो देशावरचा हल्ला आहे. या हल्ल्यात धर्म, जात, पात, भाषा या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. देशवासीय म्हणून कशाचीही अपेक्षा न करता आपल्याला एकत्र यावं लागेल. देशाचे पंतप्रधान आणि अन्य सहकारी हे यासंबंधी जी उपाययोजना करतील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. हीच भूमिका आमची आहे. पहलगाम प्रश्न विशेष अधिवेशन बोलवण्याची जी मागणी केली आहे ती योग्यच आहे. कारण पहलगाम प्रश्नी संपूर्ण देश एक आहे. कुठलेही पक्ष सरकारच्या भूमिकेच्या विरोधात नाहीत हे दाखवण्यासाठी विशेष अधिवेशन घेणं हे उपयुक्त ठरेल असंही शरद पवार यांनी म्हटलंय. जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तब्बल 26 पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यात. तसंच जगानं या हल्ल्याचा निषेध केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच मंगळवारी मल्लिकार्जुन खरगे यांनी पहलगाम प्रकरणी विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केली होती. त्यावर शरद पवार यांनी असं अधिवेशन बोलावणं हे उपयुक्त ठरेल असं म्हटलंय. सदर कार्यक्रम प्रसंगी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचं स्वागत केलं. या कार्यक्रम प्रसंगी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार मिलिंद नार्वेकर, खासदार सुरेश म्हात्रे, माजी खासदार राजन विचारे आणि इतर मान्यवर पदाधिकारी, सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते, भाविक भक्त ही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रांगणामध्ये आहोत. या फळीच्या प्रांगणामध्ये राजकारण आणू नका, राजकीय प्रश्न आणू नका. कोण कुटुंब एकत्र येत असेल तर आनंद आहे, परंतु त्या संबंधीचं भाष्य करण्याचा असा प्रसंग नाही. शहीद झाले
त्यांनी ही देशाच्यासाठी किंमत दिलेली आहे. आणि म्हणून इथं धर्म, जात, पात, भाषा या गोष्टी आणायच्या नाहीत. आज भारतीयांच्या हल्ला कुठल्या शक्तीचा होत असेल तर देशवासीयांनी कशाची अपेक्षा न करता आपल्याला एकत्र राहावं लागेल. मी जाहीरपणाने सांगितलं की देशाचे प्रधानमंत्री आणि अन्य सरकारी यासंबंधी जी काही उपाययोजना करत असतील त्याला पूर्ण सहकार्य आम्हा सगळ्यांचं आहे. आणि तशा प्रकारचं वक्तव्य सर्व पक्षीय समाजाद्वारे या सभेमध्ये आमच्या प्रतिनिधींनी केले आणि ती भूमिका घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी 2 मे रोजी सकाळी 9 ते शनिवारी 3 मे रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या काळात ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचं नियोजन करून पूर्ण 24 तास पाणीपुरवठा बंद न ठेवता टप्प्याटप्प्यानं एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात आले. परिणामी शुक्रवारी 2 मे रोजी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, बाळकोंब, ब्रह्मांड, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, डोंगरीपाडा, वाघबीड या भागात पाणीपुरवठा बंद राहील. तर शुक्रवारी 2 मे रोजी सकाळी 9 पासून शनिवारी 3 मे सकाळी 9 वाजेपर्यंत समतानगर, ऋतू पार्क, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, चेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळवा आणि मुंब्रा येथील काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहील. शटडाऊनच्या काळात स्टेम प्राधिकरणाकडून योजनेमधील दैनंदिन देखभाल आणि दुरुस्तीची कामं आणि चेने येथे जलमापक बसवण्याचं काम करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. या पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीनं वापरून सहकार्य करावं असं आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आलं. डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात एका लग्नाची पुढची गोष्ट आणि असेन मी नसेन मी या नाटकाच्या तिकिटाच्या पहिल्या 2-3 रांगा तिकीट खिडकी उघडण्यापूर्वीच बुक होण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकाराची काही नाट्यरसिकांनी भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांच्याकडे तक्रार केली आहे. ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाचं नूतनीकरण सुरू असल्यामुळे हिरानंदानी मेडोज येथील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात मराठी नाटकांचे प्रयोग होत आहेत. नाट्यगृहाच्या नियमानुसार प्रयोगाच्या 4 दिवस आधी नाट्यगृहातील पहिल्या 5 रंगांची तिकीट विक्री सुरू होते, तर मागील रंगांमधील तिकीटं फोन बुकिंग आणि ऑनलाईन पद्धतीनं विक्री केली जातात. त्यानुसार 30 एप्रिल रोजी होणाऱ्या एका लग्नाची पुढची गोष्ट आणि 1 मे रोजी होणाऱ्या असेन मी नसेन मी नाटकाची तिकीटं काढण्यासाठी 5 पाखाडीतून काही नाट्यरसिक पुढील रांगेतील तिकीटं मिळवण्यासाठी सकाळी 7:30 नंतर पोहोचले. सकाळी 8:30 वाजता दोन्ही नाटकाच्या बुकिंगसाठी खिडकी उघडल्यावर 1ली ते 4थी पर्यंतच्या रांगेतील मध्यवर्ती ठिकाणची तिकीटं बुक झाली असल्याचं सांगण्यात आलं. दोन्ही नाटकांच्या बुकिंग खिडकीवर अशी स्थिती होती. त्यावेळेला काही रसिकांनी विचारणा केल्यावर एका लग्नाची पुढची गोष्टची तिकीटं दामलेनी गेस्टसाठी ठेवली असल्याचं सांगण्यात आलं. तर असेन मी नसेन मी प्रयोगाच्या पहिल्या 2-3 रांगातील तिकीटं फोन बुकिंगवरून बुक झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं. प्रत्यक्षात नियमानुसार फोन बुकिंगच्या माध्यमातून 6व्या रांगेतील तिकीटं बुक केली जात असल्याचं समजतं. या प्रकाराबाबत काही नाट्यरसिकांनी भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांच्याकडे तक्रार केली आहे. पालिकेच्या दोन्ही नाट्यगृहात तिकीट बुकिंगसाठी निश्चित नियमावली करण्याची गरज आहे. कामातून विरंगुळा म्हणून वेळ काढणाऱ्या सामान्य नाट्यरसिकालाही त्याच्या पसंतीच्या रांगेत नाटक पाहण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करावी, तसंच नाट्यगृहाच्या तिकीट खिडकीच्या ठिकाणी CCTV लावावेत अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकारासंदर्भात पालिका आयुक्त सौरभराव यांच्याकडे निवेदन दिलं जाईल असं माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी सांगितलं. घोडबंदर सेवा मुख्य रस्त्यात विलिनीकरण करत असताना अस्तित्वातील स्टॉर्म वॉटर ड्रेन आणि नवीन स्टॉर्म वॉटर ड्रेन जोडलेले नसल्यानं पावसाळ्यादरम्यान पाण्याचा निचरा न होता पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन घोडबंदर परिसर पाण्याखाली जाण्याची भीती पालिकेनं व्यक्त केली असून या संदर्भात पत्रव्यवहार करून MMRDAला धोक्याची जाणीव करून देण्यात आली आहे. पावसाळ्यात पालिकेच्या रस्त्यांऐवजी इतर प्राधिकरणांच्या रस्त्यावर खड्डे पडतात, परंतु त्याचं खापर हे पालिकेवर फोडलं जात असतं. त्यातही महापालिकेकडूनच त्या रस्त्यावरील खड्डे बुजवले जात असल्याचं चित्र ठाण्यात दरवर्षी पाहायला मिळतं. त्यामुळे ठाणे महापालिकेनं आता MMRDA आणि मेट्रोला पत्र धाडलं असून पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीची कामं करून घ्यावीत, तसंच इतर उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. त्यातही घोडबंदर सेवा रस्ता मुख्य रस्त्यात विलिनीकरण करत असताना अस्तित्वातील स्टॉर्म वॉटर ड्रेन आणि नवीन स्टॉर्म वॉटर ड्रेन सोडलेले नसल्यानं पावसाळ्यादरम्यान पाण्याचा निचरा न होता पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होणार असल्याचा दावा पालिकेनं केलाय.
दरवर्षी या ठिकाणी उड्डाणपुलावर जड अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्यानं येथील रस्ते उड्डाणपूल वारंवार नादुरुस्त होतात. तसंच या रस्त्यांवर खड्डे सुद्धा पडतात. त्यामुळे वाहतूक कोंडीतही भर पडत असल्याचं ठाणे महापालिकेनं सांगितलं. त्यातही अशा वेळेस अपघात देखील होण्याची शक्यता असते. शिवाय घोडबंदर भागात सध्या सेवा रस्त्याचं मुख्य रस्त्यात विलिनीकरणाचं काम हाती घेण्यात आलंय. या कामामध्ये बऱ्याच ठिकाणी मुख्य रस्ता आणि सेवा रस्त्यामधील स्टॉर्म वॉटर ड्रेन तोडण्यात आल्याचा दावा पालिकेनं केलाय. ठाणे शहरातील नौपाडा परिसरात काही दिवसांपूर्वी एका रात्रीत 4 महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणाचा तपास ठाणे क्राईम ब्रांचकडून सुरू होता. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार या साखळी चोरीच्या घटनेत सहभागी असलेला आरोपी सलमान फिरोज खान हा मुंबईतील बांद्रा परिसरात वास्तव्यास असल्याचं समोर आलंय. ठाणे गुन्हे शाखेच्या पथकानं लगेचच कारवाई करत बांद्रा इथून आरोपीला अटक केली. आरोपी सलमान खान यानं पोलीस तपासात सांगितलं की तो पहिलं सोनसान आणि एकट्या असलेल्या ठिकाणी रेकी करायचा. त्यानंतर रस्त्याने एकट्या चालणाऱ्या महिला आणि वृद्ध महिलांना लक्ष करत बाईकवरून गळ्यातील साखळी ओरबाडून फरार व्हायचा. आरोपीच्या विरोधात मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 9 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आरोपीकडून 5 सोन्याची मंगळसूत्र आणि इतर 4 सोन्याचे दागिने असा एकूण 10 लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त केलाय. ठाणे गुन्हे शाखेनं तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. आरोपींवर पूर्वीपासूनच अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात चोरीचा ऐवजही जप्त करण्यात आलाय. तपास सुरू असून आणखीन गुन्ह्यांची माहिती लवकरच समोर येईल. यापूर्वी 4 गुन्हे दाखल आहेत मुंबई येथे, अंधेरी, सांताक्रूज, मुलुंड, खार. अद्याप जो तपास झालेला आहे त्याच्यामध्ये त्यानं सदरचे 6 गुन्हे हे स्वतः एकट्याने केल्याचे निष्पन्न झाले आहे. 3 गुन्ह्यामध्ये तो त्याच्या साथीदारा बरोबर मिळून आल्याचं किंवा तपासात निष्पन्न झालेला आहे. कारणासाठी हा गुन्हे करत होता स्वतःच्या आयुष्यात. यापूर्वी तो मोबाईल स्नॅचिंग किंवा छोट्या मोठ्या चोऱ्या करत होता, परंतु त्यानंतर आता जे चौकशीमध्ये निष्पन्न झाले, तपासात निष्पन्न झालं, त्यामध्ये त्यानं सोनसाखळी चोरीचे एकूण 9 गुन्हे केल्याचे उघडकीस झालेलं आहे. त्यानं चोरी केलेला मुद्देमाल किंवा सोनं ज्या सोनाराकडे किंवा ज्याला कोणाला विकलेलं आहे त्या अनुषंगाने देखील आम्ही पुढचा तपास करत आहोत. हा इराणी बँकचा संबंध होतो ते अजून तपासामध्ये निष्पन्न झाले नाही. पुढे तपास होईल. आरोपी वारंवार सोनसाखळी चोरी असेल, मोबाईल चोरी असेल असे गुन्हे करत आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. महापालिकांवर भगवा झेंडा डौलानं फडकेल असा विश्वास शिवसेनेच्या मुख्य नेत्यांचा. पहलगामी घटना हा देशावरचा हल्ला. शरद पवार. आणि ठाणे शहरात काही भागात पाणीपुरवठा राहणार बंद. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर, कोलघाट रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666214141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.